हरीश गावड पहिल्या षटकासाठी इथे मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आणि अभय ऑन स्ट्राईक. पहिल्याच बॉलवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. बिग विकेट इथे मात्र पाहायला मिळेल. मोठा बुरुड ढासळला जातोय. ओहो हो 440 होता. लगा 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 करत. गाणं तो लागलं पाहिजे होतं. लगा करंट डीजे. आणि इथून पहिला विकेट. मांडा टीमला मात्र पहिला धक्का बसतोय. पाहायला गेला तर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. जितो आहे जिते या टीमचा उल्लेख केला गेला तर या 2024 आणि 25 मध्ये मात्र हाहाकार माजवलाय. राहतो की खिलाडी म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. जितो आहे जिती टीम मात्र खेळताना पाहायला मिळते. अफलातून क्रिकेट या टीमने मात्र आपल्याला दाखवलं गेलंय. रामनाथजी ठाकूर साहेबांना विनंती केली की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपली जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर आपली जागा अतिथी कक्षामध्ये आहे. लगातार 2 विकेट घेतले तर इथून पाहायला घेतो. परंतु इथून पाहायला घेतो हा बॉल होतोय फरार. अगदी एक्स्ट्रा कव्हरला चिडफाड आर पार सीमा रेषा पार 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 चौकार. आमचे बिग फॅन क्रिकेटचे मंगेश मात्रे बाल यांच्याकडनं हरेश गावणचे फॅन आहे ते. आणि त्यासाठी लगातार 2 विकेटसाठी मात्र इथून 500 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपयाचं पारितोषिक. हाई फटका मात्र पाहिला गॅप शोधून काढला. पिवंत षटक आहे. हाई बॉल होते मात्र इथून फरार. आणखी येथील धावा मात्र इथे 4 चौकार. क्रीडा 11 जितो आहे जिते त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 मांडा मात्र इथे पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला जातोय. अगदी पाहायला घेतं. दुसरी धावेचा प्रयत्न. लेझी क्रिकेटचा परिपूर्ण मात्र फायदा उचलला गेला. दुसरी धावी मात्र इथून कंप्लीट. बघता बघता तिसरी धाव इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. हाहाकार माजलाय मात्र इथून टीम क्रीडा 11 जितो आहे जिते टीमच्या मात्र डगआउट मध्ये. कारण जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा खर्च झाल्या. 2 धावाही झाल्या. तिसरी ही धाव मात्र होताना पाहायला मिळाली. 11 धावा धावपालकावरती मात्र इथे पाहायला मिळतात. 0.4चा खेळ आत्तापर्यंत झालाय. हरेश गावण जिथे एक्सप्रेस म्हणून ओळख राहिली गेलेली आहे. आणि नौशादला पाहतो इथे ऑन स्ट्राईक. परत एकदा थर्ड मॅन रिजन मध्ये बॉलला मात्र ब्रश झाला बॉल. आणि त्याच्यानंतर मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण. 3 बॉल मध्ये 11. अशोकला पाहते ऑन स्ट्राईक. तीन षटकांचा खेळ राहील. अतिरिक्त वेळ आधीच मात्र झालाय कारण सामने थोडेसे उशिरा सुरू झाले आणि त्याच्यानंतर मात्र हा कमिटीला निर्णय घ्यावा लागला. त्याच्यावरती आक्रमण. परत संधी आहे तिथे मग शॉट्स केले. ग्रिझनला मात्र शतक्षक आहे तिथे. डाऊन द बॉल पकडला जाईल. झेल फलंदाज बाद. अशोक बॅक तिथे गाठ. गोल्डन डकचा शिकार. गेलं तर क्रीडा 11 जितो आहे जितेचा जर विचार केला तर मोठे गटातील अनेक चांगल्या मात्र टेनिस क्रिकेट पटलावरच्या टीमना मात्र हरवणारा मात्र हा संघ आहे. आणि या सांबार्ली सारख्या एक महत्त्वपूर्ण टीमला मात्र पराभूत केले. आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये चेंबूरमधील एक नामवंत संघ त्या संघाला मात्र पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये मात्र आपल्या नावाचा डंका पेटवताना पाहायला मिळालं. ते घाटला गाव चेंबूर या संघालाही मात्र पराभूत केले गेले. आणि आत्ता टेनिस क्रिकेट पटलावरती जगतामधील मात्र आणखी एक दमदार टीम या टीमचा उल्लेख सातत्याने केला जातोय. मग तुम्हाला पाहायला गेलं तर या टीमला आपण गोरसाहेबी असेल, वडवले असेल
आणि वाकलन असतील या टीममध्ये मात्र या लॉट्समध्ये मात्र खेळताना पाहतो. त्या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना मात्र हरेश गावडनं पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाचा बोलबाला इथे मात्र निर्माण केलाय. 11 धावांवरती पहिला षटक इथे मात्र समाप्त झालाय. आणखी एक दर्जेदार खेळाडू फिरकीचे जादूगार रुपेश म्हात्रे मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना मात्र पाहायला मिळत आहेत. नौशाद इथे आहे 3 बॉलवरती 11 वरती खेळताना मात्र पाहायला मिळते तिथे आणि त्यांच्यावरती परिपूर्ण जबाबदारी. द विकेटनं टॅप केल्या बॉलला पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक नाही आहेत. खाली क्षेत्र आहे तिथे बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार 4 चौकार. पंडल टोकरीवाले चर्चा करत आहेत की आम्ही तर सकाळी आलो होतो, आता रात्र झाली, रात्र होऊन आता दुसरी सकाळ आली तरी मॅच काय लागत नाही. आता शेकोटी करूया, परंतु तुमची शेकोटी जरा लांब करा. मैदानामध्ये धूर येईल, तुम्हालाही माहिती आहे. मैदानामध्ये धूर आल्यानंतर फलंदाजांना बरीच अडचण होते इथे मात्र फलंदाजी करत असताना. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळते. शेकोटी चला बंद करायचे प्लीज. पनस टोंगरी टीम सहकार्य करा, कारण मैदानामध्ये धूर येईल आणि लाईट्सला खूप इथे मात्र इथून पाहायला गेलं तर प्रॉब्लेम होऊ शकतोय. चला आयोजकांनी सांगितलेलं आहे की शेकोटी बंद करायची. तिथे मी विनंती करेन थोडीशी लांब तुम्ही जाऊन करू शकता शेकोटी प्लीज. एकोणीस धावा, 2 विकेट माघारी गेल्यानंतर मात्र इथून नवसाद ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 19 धावांवरती वैयक्तिकरित्या मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. चला पहा, इथे पनडोंगरी आयोजकांकडून आम्हाला वारंवार सूचित करण्यात येते की शेकोटी तुम्ही बंद करा, नाही तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. डिसिजन पेंटिंग आणि आमच्यापर्यंत मात्र अंतिम निर्णय इथे पोहोचवला जाईल. आणि हा बॉल आलाय पंच, वाईट बॉल का हनुमानजी नाईक सर? येस, व्हाईट बॉल. आणि अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. आता एका धावेने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत रुपेश म्हात्रे आपण पाहायला गेलं तर. हो, काय क्लास फटका इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी मैदानाला गुदगुल्या करत शूटर बॉल होता, त्याला मात्र शूट केलाय. बॉल चालला इथे मात्र अगदी सीमारेषा पार. आल्या धावा 4 चौकार. गणेश मात्र आता विचार करत असेल की आमच्या वेळी असं काही क्रिकेट नव्हता, सरळ बॅटने मारायचे फक्त. क्रिकेट बदललाय, टेनिस क्रिकेट बदललाय, त्याची चर्चा आपण करू. हो, उलटा सुलटा फुलटा इथे मात्र फटका खेळलाय. पाहायला गेला तर बॉल अज्ञातवासात पाठवला गेला, परंतु अगदी तेवढ्यात अप्रतिम क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेमध्ये बॉल स्किट झालाय. तिथे आज चुका झाल्यात या मॅच मध्ये, बऱ्याचशा चुका मात्र होताना पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षणांमध्ये जितोय जितेकडनं, आणि त्याचा परिणाम फायदा मात्र त्याचा उचलताना मात्र पाहायला मिळतं दोन्ही फलंदाज नवसाद आणि चिंटू. आणि आमचा छकुला खूप आज मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच मनापासून आभार छकुला आपला. हा बॉल चांगला पाहायला मिळाला. रुपेश मात्र यासाठी ओळखले जात आहेत. आणि पहा हनुमान नाईक आपल्याला पाहायला मिळतात अप्रतिमरित्या मात्र इथून डिसिजन देत असताना, आणि त्यांची हीच खासियत आहे. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. 13.50च्या सरासरीनं मात्र आपण पाहायला गेलं तर धावा बनताना मात्र पाहायला मिळाल्या. 26 वरती मात्र इथून 8 बॉलमध्ये नवसाद खेळताना पाहायला मिळत आहेत.
आणि धावा संख्या संघाची पाहायला गेली तर 27 धावा लागल्या गेलेल्या आहेत. तोपर्यंत संधी मिळेल डीजे. वडावची यात्रा कधी आहे म्हात्रे साहेब? 10 तारखेला. तुमचे फ्रेंड सर्कलच्या सगळ्या मेंबरच्या हातामध्ये भोंगा पाहिजे आणि वाजवत सुटा. 1 तारखेला बैरीदेव घेऊन जायचं आहे जेजुरीला. परत एकदा वडाव गावामध्ये जत्रेचं स्वरूप आपल्याला 1 तारखेला पाहायला मिळेल. सत्तावीस धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळतात. अंतिम मॅच मध्ये अशी चर्चा होत राहते कारण गरमाट निर्माण करण्याचा प्रयत्न. वाव गिरकी घेतली फिरकी घेतली बॉल चालला मात्र इथे गिर 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 सीमा रेषा पार. धावा आल्या तिथे मात्र 4 चौकार. सातत्याने मात्र अनेक स्पर्धांमध्ये मात्र खेळाडूंना पाहायला मिळतात. नवसाद हे नाव मोठं आहे आणि आज संघाला पाहायला नवसाला पावताना पाहायला मिळतात कारण 31 धावा त्यांच्या वैयक्तिकरित्या मात्र धावपलकावरती पाहायला घेतात. 9 बॉलमध्ये 33 धावा त्यांना पाहायला मिळतात. तीच ओळख निर्माण करताना मात्र पाहायला मिळतात. इथे मयूर यांच्यावरती हल्ला चढवताना पाहायला मिळाले. तिथे एक महत्त्वपूर्ण गोलंदाज पाहायला गेले तर जिथे टीमसाठी मात्र सातत्याने मात्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना पाहायला मिळाले. विराट कोहलीचे बिग फॅन म्हणून मयूर यांची मात्र ओळख आहे आणि आज इथून मात्र हा षटक खूप छान पद्धतीने हातलाच आहे. मोठी टीम तुमच्याबरोबर. बडा मंच पंच भी बडा. नाईट टुर्नामेंट वाशी भागामध्ये प्रथमतः येताना मात्र पाहायला मिळाली आणि आणखी एकदा चांगला बॉल इथे मात्र हाताला गेले. डॉट बॉल याच टप्प्याने लाईनवरची गोलंदाजी मात्र होणं अपेक्षित आहे असं मात्र इथून जितीचे मात्र समर्थक म्हणत असणार आहेत. डॉट बॉल आलाय. आत्मविश्वास इथून मात्र वाढला जाईल मयूर या गोलंदाजांचा. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात 2 बॉलमध्ये. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पंच कळवत आहेत वापर इथे मात्र केला जाईल बॅटिंग टीम कडून. आमच्या स्टार टेनिस क्रिकेट .in वरती मात्र चेक केलं जाईल. टेक्निकल रूम मध्ये मात्र चेक केले जातील. आमचे ऑफिशियल पंच सुदर्शन मात्रे देऊ. डेफिनेटली तुमचा निर्णय आमच्यापर्यंत तुमचा हे कॉल करायला आहे चेक केलं जाईल. इथे फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. इथे मात्र गेला 13.39 सरासरीने आतापर्यंत 31 धावा मात्र बनल्या गेल्यात. अंतिम षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. मोठी मॅच आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. त्याच्यानंतर आणखी एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओहो काय फटका खेळला इथे मात्र पाहायला गेला तर अगदी घुंगरू शॉट इथे मात्र फिरकी घेतली. त्या बॉलला मात्र फिरकावून दिलंय. लांब आणि लांब लचक हा इथे दमदार आणि हँडसम रुबाबदार षटकार. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे मात्र केलं जाईल. हरीश गावंड या कॅप्टन कडून आपल्याला पाहायला गेलं तर कारण पॉईंटचा क्षेत्ररक्षण थोडासा मत आपण पाहायला गेलं तर मिड ऑफ मध्ये मात्र हलवला जातोय. थर्ड मॅन रिझन मधील क्षेत्ररक्षकाला पॉईंटला आणलं जातोय आणि इथून डीप मध्ये पाहायला गेलं तर मिड ऑन गेले तिथे काऊ कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये मात्र क्षेत्ररक्षण मात्र हलवलं गेलं. ही रणनीती गोलंदाजीची इथे मात्र पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का कम्प्लिटली. इथून पाहायला गेलं तर डीप बॅकवर्ड रिझनला एक क्षेत्ररक्षक आणले गेले. एक्स्ट्रा कव्हरचा मात्र क्षेत्र आपण मात्र डीपचं पाहायला गेलं तर खाली आहे आणि रणनीती आखली जाते नवसाद या मात्र फलंदाजांसाठी. आणि त्यांनाही भेदून मी चर्चा केली होती. एक्स्ट्रा कव्हरचा मात्र क्षेत्र खाली आहे आणि पॉईंटच्या डोक्यावरून मात्र भेदून काढलाय. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमा रेषा पार. धावा आल्या 4 चौकार.
मी थांबवणार कसं, अगदी तुटून पडला. आपण पाहायला गेलं तर टार्गेट जणू काही मात्र प्रत्येक फलंदाजांना करताना पाहायला मिळतात. इथे 9-7 40 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. परत एकदा त्याच दिशेनं कॉपी पेस्ट फटका मात्र पाहायला मिळालं. एकदा मात्र येताना पाहायला मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु होणार नाहीये कंप्लीट. आणि इथून षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. 3 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 42 धावा. आता 43 धावांची गरज असेल विजयासाठी. चला टॉस साठी यायचा इथे मी भूमी 11 पेन फणस डोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल टीम जी मात्र या 2 संघातून जिंकणारा संघ हा मात्र खेळणार आहे भूमी 11 पेन फणस डोंगरी. तरी कॅप्टन आपण लगेच रेडी राहायचं. कौतुक करावं लागेल इथे मात्र ज्या पद्धतीने मात्र मांडा टीमचे मात्र 9-7 ओळखले जातात आणि त्या पद्धतीने मात्र फलंदाजी पाहायला मिळाली. कारण टीमच्या मात्र धावपलकावरती धावा आहेत ते 42 आणि 9-7 यांच्या मात्र बॅटमधून आलेल्या धावा वैयक्तिकरित्या 14 बॉलमध्ये 41 आणि 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेली आहे. काय बॅटिंग केली, फुलातून बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली. आता 3 षटकांमध्ये तुम्हाला 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत ते 42 धावा, 43 धावा बनवायच्या आहेत माफी असावी. आपण क्षेत्रक्षेत्र सजवून घ्या. फलंदाज पाठवायचे टीम जिथे टीम चला 18 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. आणि फ्रेंड सर्कल ग्रुप आपल्या मनापासून आभार. मला इथे मात्र तुम्ही बोलण्याची, चालण्याची, वावरण्याची, समालोचन करण्याची आणि स्वादिष्ट चविष्ट जेवणाचीही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपलं मनापासून मी आभारी आहे. नाही तर वेळ आहे अजून त्या गोष्टीला. खूप छान पद्धतीने मात्र स्पर्धेची मांडणी आणि फक्त पेन तालुक्यापुरत्या मर्यादित ही स्पर्धा राहिली नाही आहे गणेश म्हात्रे साहेब. तर रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती या स्पर्धेची दखल घेतली गेली. अनेक ग्रुपवरती मी लिंक पाठवत असतो आणि त्याच्यानंतर मात्र इथून टायमर ऑन केला जाईल. चला लगेच प्लीज. शिवसेनेचे डाण्या वाघ, वाशी विभागाचे विनोदजी म्हात्रे साहेब आणि कौतुक करावं लागेल. आज मेहनत जर जास्त कोण करत असेल तर सुदर्शन म्हात्रे. पंचांची भूमिका आयोजनामध्ये सगळ्या गोष्टींचं इथून अगदी समर्पण मात्र पाहायला मिळालं. इथे नितीनजी वर्तक साहेब परिपूर्ण मात्र ऑफिशियली इथून लक्ष देता पाहायला मिळतात. वाव, काय कलात्मक पद्धतीने मात्र इथून हरेश गावण ट्रेडमार्क मात्र हा फटका पाहायला मिळाला. मैदानाला गुदगुल्या करत अगदी बॉल सीमारेषा जवळ जात असताना डायरेक्ट हिट इथे मात्र केला जातो आणि यश पंच कलावतायत. हो यू टी आउट, बॅक टू डग आउट. परतावा लागेल इथे मात्र दुसरी धाव इथे मात्र महागा जाताना पाहायला मिळाली. जितोय जितेचा मात्र फलंदाज निलेश बॅक टू डग आउट.
मोठी विकेट इथे मात्र आली. मांडा टीम मात्र सहजासहजी ही मॅच सोडणार नाहीये. या खारेपाट्यातील विभागात आलेत आणि मात्र या खारेपाट्याची ह्या खाऱ्या वाऱ्याची झुलूक त्यांना मात्र लागली आणि ते मात्र आता इथून या वाऱ्याबरोबर मिश्रित झालेले आहेत आणि त्यामुळे मात्र त्यांची इथून आता बॉडी लँग्वेज पाहायला मिळतोय. एक महत्त्वपूर्ण विकेट. आतापर्यंत सर्वाधिक चांगला खेळ जिथे टीमसाठी खेळणारे खेळाडू निलेश बॅक टू द गाठ. हरेश गावण यांनी जर का ही मॅच जिंकून दिली तर 1111 रुपयाचं पारितोषिक गणेश म्हात्रे भाल साहेबांकडून आलेलं आहे. 1000 रुपये आलेत माफी असावी. गो बिग फॅन खूप फॅन आहेत आणि तुम्ही इंस्टामध्ये जा, FB वरती जा आणि चांगली गोलंदाजी जगन मात्र पाहायला मिळतात. मागच्या मॅच मधील सामनावीर इथे मात्र पाहायला मिळाला. त्यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती अटॅक्टिव्ह मात्र इथे पाहायला मिळाली फलंदाजी. हरीशांच्या बॅट मधून मात्र हा आलाय शानदार, रुबाबदार, देखना, लाजवाब चौकार. मॅच संपता संपता ही रात्र संपता संपता आपलं दोघांचं काहीतरी जमलं बाबा. जगन आहेत मागच्या मॅच मधील सामनावीर आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. 1 विकेट माघारी गेल्यानंतर हरेश गावंड आपल्या संघाकडनं मात्र चांगला खेळ करताना मात्र पाहायला मिळतात. शतकशक आहे तिथे डीप मध्ये बॉल अडवला जाईल, प्रोटेक्ट केलं जाईल, तोपर्यंत 1 धाव येताना मात्र पाहायला मिळेल. हा उलटे ड्रामा. मोठी मॅच आहे, मोठी मॅच. बडा पंच बडा मंच आपल्याला पाहायला मिळालं. वाशी विभागाचे जे गोड स्वप्न अनेक खेळाडूंचे होते आणि क्रीडा रसिकांचे होते ते मात्र पूर्ण केले फ्रेंड्स सर्कल ग्रुपनं आणि कौतुक करावं लागेल. इथे मात्र रायगड भूषण विजेते स्वर्गीय अनामात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 दमदार दिमागदार पद्धतीने आयोजन आपल्याला पाहायला मिळाले आणि या आयोजनासाठी अगदी महत्त्वाची भूमिका बजावणारे तुम्हा सर्वांचे लाडके सुजितबाई म्हात्रे, त्याचबरोबर आमचे आदरणीय श्रेष बा म्हात्रे. कौतुक करावं लागेल दोघांचंही. ओहो इथे मात्र अगदी पाहायला गेलं तर चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार. दे धडक बेधडक हा षटकारी आलाय फलंदाज रोहित यांच्या बॅट मधून. कडक 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 कडक. वन वे ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे फलंदाज रोहित म्हात्रे. रोहित आता मात्र 3 हिटिंग करताना मात्र पाहायला मिळते. आता 12 बॉल आणि 25 ची गरज. मॅच जवळ आणली गेली. रोहित आपल्याला पाहायला गेलं तर आज पेन नगरपालिकेमध्ये थोडेसे कमी खेळले, परंतु इथे आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी काय बॅटिंग केली अफलातून. दुसऱ्या बाजूला जितो आहे जीटी टीमची मात्र रन मशीन ओळखली जाते. कॅप्टन स्वतः मात्र आपल्याला पाहायला मिळतात इथे हरीश गावंड. बायकर मॅन म्हणून ओळख आहे त्यांची पेन तालुक्यामध्ये. एक बाईक त्यांच्या नावावरती माफी असावी, बायकर मॅन नव्हे परंतु बाईक त्यांच्या नावावरती आहे जरूर. इथे सायकल मॅन 15 सायकल त्यांच्या नावावरती. ही सुद्धा साधी गोष्ट नाहीये.
आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर आणखी एक दर्जेदार इथे मात्र बॉल हाताळला जातोय. चिंटू आलेत आणि या चिंटूची चर्चा आपण करत होतो या नावाची. अनेक वेळा मात्र मांडा टीमसाठी मात्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना मात्र पाहायला मिळालेत. आणि आज दूरवरचा प्रवास कल्याण ते पेन, पेन ते वाशी असा हा प्रवास आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक साऊंड मात्र पाहायला मिळाला. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केलाय. मनगती फटका मात्र फेकून दिलाय आर पार, अगदी लांब लांब आणि लांब लचक. हा आलाय हरीश गावंडच्या बॅट मधून शानदार षटकार. गेलं तर रतनबुवा चषकाची मात्र जी स्पर्धा संपन्न झाली आणि तिथे मात्र बालकोन टीम मधून शहरी गटातून आपण या चिंटूला मात्र खेळताना पाहायला मिळालं आणि हरीश गावंडला मात्र खेळताना पाहायला मिळालं. आणि चिंटूला मात्र पाहायला गेलं तर इथून आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र आता इथून फटकेबाजी होताना पाहायला मिळते. हो आता मात्र लेग कटर पाहायला ऑफ कटर मात्र पाहायला मिळालं. जसं पडला तसा मात्र तो बॉल वलन घेतलं गेलंय आणि हरीश गावंड मात्र मिस झाले. स्वतःवरती नाराज आहे ते, त्यांना माहिती आहे की इथून फटका चुकलाय, शॉर्ट सिलेक्शन चुकलाय, बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय आणि स्विंग द मिस हा बॉल मात्र पाहायला मिळाला आपल्याला. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल इथे मात्र मिड ऑफ मध्ये. ओ हो आणि ते मात्र पकडला जाईल झेल, फलंदाज बाद. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र पाहायला मिळाला. चिंटू आपल्या गोलंदाजीची मात्र इथून चुनूक दाखवताना मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद, महत्वाची विकेट. हरीश गावंड बॅक टू द गाठ. एकोणीसावा 24वा धावफलकावरती मात्र इथे पाहायला मिळतात आणि आता विजयासाठी गरज असणार आहे ती बॉल आणि 8 बॉल आणि 19 धावांची गरज. हो आता ती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात इथे. चला फणस डोंगरी टीम आपण या इन ऍक्शन मध्ये या, वॉर्मअप करा, बॉडीला स्ट्रेच करा. यस तुमची भावना समजू शकतो आम्ही. जितो आहे चिती. सामना जर का जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय आमचे भालचे गणेश म्हात्रे साहेब यांच्याकडनं देण्यात येणार आहेत. आपण या त्यांना विनंती करू, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं आहे प्लीज. गणेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या आणि या मॅचचा आनंद घ्या प्लीज. केतन म्हात्रे हो इथे मात्र स्किट झाला. बॉल हातामध्ये पाहायला गेला तर तेवढं थर्ड रिझल्टमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. केतन म्हात्रे या नावाला हे मात्र टेनिस क्रिकेटमध्ये मात्र खूप वजनदार नाव आपल्याला पाहायला मिळते. आताच आपण पाहायला गेलं तर रतनबुवा चषकामध्ये केतन म्हात्रे वाकलन याने मात्र आपण पाहायला गेलं तर 6वी कार इथे मात्र त्याने जिंकली गेलेली आहे. असा हा खेळाडू ISPL मध्ये सुद्धा मात्र धमाका पाहायला मिळाला होता. या नावाची डंका पेट्टाना पाहायला मिळाला होता. हो आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय आणि त्यानंतर चिंटू आपल्या नावाचा सुदूक मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळाली. एंड इज वेल, शेवट गोड केलाय, कोणतीही धाव येणार नाही. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. आता 6 बॉल आणि 19 धावांची गरज. डीजे अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय. तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय वैकुंठ दादा पाटील यांचं मात्र हा गाणं ऐकायला मिळाले आणि या आमचे ॲडव्होकेट परमेश पाटील साहेबांचे अगदी निकटवर्ती आपण पाहायला गेला तर आणि या सतत त्यांच्या सोबत उठणं बसणं आपल्याला पाहायला मिळतं.
आणि आज त्यांची मात्र उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळाली. पॉइंट दिशेने मात्र खेळून काढल्या क्षेत्रशक्ती ते खराब तुला मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत दुसरी धावेचं प्राधान्य इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल का, झाले का? यस, डेफिनेटली 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आता 5 बॉलमध्ये 17 बनवायच्या आहेत. तिकडे शेकोटी पेटवलेली आहे, कृपया पहा, तुम्हीच पाहू शकता. मैदानामध्ये धूर येतोय आणि लगेचच भरपूर सारे प्रॉब्लेम्स होतात या शेकोटीनं. नाईट मॅचेसला कुठेच शेकोटी पेटवली जात नाही, कृपया दक्षता घ्या. आपण लगेच बंद करा, शेकोटी बंद करा, सहकार्य करा. मोठी आपली स्पर्धा आहे, आपल्या सहकार्याची गरज आहे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला तर, आणि त्याच्यानंतर मात्र आता इथून दबाव तंत्र मात्र इथून जिथे टीम होती मात्र येताना पाहायला मिळेल. प्रेशराईज करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न. 5 आलेत आणि काय गोलंदाजीचा नमुना मात्र पेश करताना मात्र पाहायला मिळतात. रोहित हिट करावी लागेल आता, हिटिंग शिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. 4 बॉल 17ची गरज. रोहितच्या बॅटमधून मात्र हा आलाय हिट करणारा. हा बॉल चाललाय मात्र आवाज करतोय खन 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 खणखणीत षटकार. थँक्यू. हनुमानजी नाईक आणि त्याचबरोबर आमचे सतीश मोकल सर बंटी म्हणून त्यांना सुप्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतात. अगदी उत्तम पंच या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले पाहायला मिळतात. यांचे कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने या स्पर्धेला कव्हर केले गेले, अगदी प्रत्येक निर्णयावरती मात्र अंमलबजावणी त्यांचं मात्र पाहायला मिळालं. हाही मात्र बॉल चाललाय लांब 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 लचक. रोहित हिटमॅनच्या बॅटमधून मात्र हा येतोय शानदार षटकार. आता विजयासाठी गरज आहे 2 बॉल आणि 5 धावांची. ठक 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 तिचे. थँक्यू. 2 दिल मिलते है तो होता है प्यार. आता 2 दिल तिथे गोष्टी सांगतात. परमेशजी पाटील आणि या बबलू एका मायेतील मणी आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिथे मॅच आवडली असेल तर जिथे टाळ्या टाळ्याने टाळ्या. मॅच बनली गेली, अफलातून मॅच मात्र बनवली गेली. रोहित मॅन इकडे 5 आहे. 5 वरती आता मात्र प्रेशर असणार आहे, कारण येणारे 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. माहीमकडे अगदी कलात्मक पद्धतीने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. 2 बॉलमध्ये 5 बनवायचे आहेत. 38 धावा धावफलकावरती लागले गेले. 2 बॉलमध्ये 5 धावा. 2 बॉल समीकरण मात्र पाहायला मिळते. 5 हा बॉल आलाय मात्र डॉट. रोहित इथे मात्र हिट करण्यामध्ये चुकलाय. मी अगदीच उल्लेख केला होता, पाईमकडे मात्र कलात्मक गोलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि तो बॉल मात्र येताना पाहायला मिळते. दागदुग 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 होताना पाहायला मिळली ती. आता पाहायला गेला तर पण तू फलंदाजी करणारे दोन्ही खेळाडू मात्र फ्रेश आहेत. रोहितला माहिती आहे की इथून मात्र शेवटच्या बॉलवरती मी षटकार ठोकेन. आणि आता इथे परिपूर्ण मात्र गावाची अस्मिता, गावाचं नाव, गावाचं समर्पण, गावाचे इमोशनलपणा, ग्रामीण क्रिकेट त्यासाठी खेळलं जातोय. आता इथून 11 जणांना जेवढं टेन्शन नसेल ना, त्यापेक्षा जास्त टेन्शन गावकऱ्यांना असणार आहे. जे मात्र मग गाव मांडा असो की गाव जिते असो, जिते की मांडा, मांडा की जिते. 1 बॉल 5 बॉल 5 धावा, एक बॉल असं समीकरण मात्र पाहायला मिळतोय. भूमी 11 मांडा त्यांच्या विरोधामध्ये मात्र क्रीडा 11 जितो आहे जिते. या 2 संघांमध्ये मात्र सामना पाहायला मिळतो. इथे 1 बॉल 5ची गरज. 38 धावा धावफलकावरती 2 विकेट माघारी गेले. 2.5चा खेळ झालाय या षटकातील, या इनिंग मधील शेवटचा बॉल. आणि यानंतर ती लाईट्स ऑफ करायची आहे प्लीज. क्लोजिंग अटॅक्टिव्ह मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. परंतु पहा इथून पंच तेच सांगतात की तुमची शॅडो, तुमची सावळी ही विकेटवरती आली नाही पाहिजे, अशी खबरदारी आपण घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर बॉल पडल्यानंतर आपली कोणतीच मुवमेंट होता कामा नये
हेच फलंदाज फलंदाज पंच इथे मात्र क्षेत्ररक्षकांना सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रोटेक्शन आणि हेही मात्र आपलं महत्त्वाचं आहे. स्वतःची काळजी स्वतःने तिथे घेतली पाहिजे. आमच्या आयोजक किंवा फलंदाज करणारे फलंदाजी जबाबदार नसतील याची कृपया परिपूर्ण आपण जबाबदारी घ्यायची आहे. 1 बॉल 5 रोहित. 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज. मॅच जिंकेल का जिते, मॅच जिंकेल का मांडा. 1 बॉल 5. ओहो इथे मात्र फलंदाजांचा ऍक्शन चेक करण्याचा परिपूर्ण प्रयत्न. फाईम हुशार आहे, चतुर आहे, चाणाक्ष आहेत. रनवे चांगला, रिलीज पद्धत चांगली आहे. त्याचबरोबर मात्र इथून भेदकता, ग्रीप वे आणि रनवे खूप छान पद्धतीने मात्र पाहायला मिळते इथे. आणि त्याच पद्धतीने मात्र जो बॉल टाकायचा होता तो बॉल मात्र आता टाकला जाईल का आपण पाहिलं गेलं तर ब्लॉक होलचा बॉल पाहायला मिळेल. आणि हा बॉल आलाय सीमारेषा पार. हा बॉल चाललाय सीमारेषा पार 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 पार. षटकार ठोक डीजे. डीजे नाचायचं, गाणी लावून नाचायचं. जिथे टीमला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले आमचे आदरणीय भालगावाचे गणेशजी म्हात्रे साहेब. आणि आम्ही विनंती करीन तुमच्या